बाबा बाबा बोल बच्चा. अम, आमचं हे जे घर तुम्ही बघितलं ना, याच्यात आहे ना रात्रीचे खूप असे घुंगराचे आवाज वगैरे येतात आणि आम्हाला इतक्या अडचणी येऊ राहिल्या. आम्ही आत्ताच 1 कोटीचं घेतलेलं हे घर, पूजा वगैरे सगळं केलं, पण इतका त्रास होतोय आम्हाला ह्या घरात. रात्रभर झोप नसते आणि नुसतं असं अंगावर पडल्यासारखं होतं नाही का. तुम्ही जी पूजा केली ती चुकीची केली आहे. बाबा आमची 9 दिवस पूजा चालली होमची. सगळं चुकीचं केलंय. मग काय करावं लागेल? घुंगराचा आवाज येतो. हो, ते पण 12 वाजता. तुझ्या घरात एक वाईट आत्म्यानं प्रवेश केलाय. वाईट आत्म्याने? हो. पण बाबा आत्ताच आम्ही नवीन घेतलेलं आहे घर. ती रोज रात्री 12 वाजले की या घरात चालत असते, म्हणूनच तिच्या घुंगराचा आवाज तुझ्या कानी पडतो. पण बाबा कोण असेल ती? अगं, ही ज्या घराची पहिली मालकीण आहे ती, हा का? तिने इथं गळफास लावून आत्महत्या केलेली आहे. बापरे. म्हणूनच ती फिरत असते या घरात, अजून इथून ती गेलेली नाही. हो का? आणि त्याचा वाईट परिणाम होणार आहे तुझ्या आणि तुझ्या घरावर. बाबा अहो असं नका आणि बोलू. तुझ्या कारण नवऱ्याचा जीव सुद्धा जाऊ शकतो याच्यात. हो बाबा असं नका. ऐका ना बाबा, तुम्ही म्हणशाल तसं करू, पण काहीतरी करा माझ्या घराचं पूजा बिजा आणि माझ्या नवऱ्याला वाचवा बाबा. फार कठीण आहे ते कार्य. तुझ्या नवऱ्याला ते घेऊन गेल्याशिवाय इथून जाणार नाही. ओ नाही बाबा असं नका करू. ओ बाबा तुम्ही काहीतरी करा, तुम्ही हालचाल करा थोडीशी. बघ पुरी, एक विधी करावा लागेल. चालेल ना बाबा? त्यासाठी थोडा खर्च आहे. चालेल बाबा, म्हणतील तेवढा खर्च करायला तयार आहे आम्ही. हा, तर मग 50,000 रुपये लागतील त्याला. 50 का? हा, मग मला जाऊन ती विधी करावं लागेल ना व्यवस्थित. हा हा. हा. तर बाबा ऐका ना, तसे मी तुम्हाला पैसे देणारच होते, हातातच होते, काढूनच ठेवले होते. हे 25,000 आहे. तुम्ही परत येतील ना तर तेव्हा तुम्हाला 25,000 रुपये देते. चालेल का? अगं पण सगळे पैसे द्यायला पाहिजे तू वेळेवर. बाबा ते माझे मिस्टर नाही ना घरात. हा. हो, मी घेऊन देते त्यांच्याकडनं तुम्हाला पुढच्या वेळेस येतील ना तेव्हा. ठीक आहे, ठीक आहे, समजू शकतो मी. हा. मग काय कर, मी जातो, मी तो विधी करतो आणि त्याचा महाप्रसाद घेऊन तुझ्या घरी येतो. चालेल, पण बाबा ऐका ना, माझ्या नवऱ्याचा जीव वाचवा बाबा तेवढा. त्याची तू काळजी आमच्यावर सोड. आम्ही तुझ्यावर कसलाच संकट येऊ देणार नाही. घरातलं सगळं इडापिडा जाईल ना? सगळी आम्ही घालवून लावू. आमचं चालेल. कार्यच तसं आहे. चालेल. त्याची काळजी तू सोडून दे, फक्त आमच्यावर विश्वास ठेव. चालेल ना बाबा? आणि आमचं नामस्मरण करत राहा मनामध्ये. चालेल चालेल. तर आता आम्हाला जावं लागेल. आमची पूजाची वेळ झालेली आहे. चालेल बाबा. ठीक आहे. ते निराळे बाबा आले ते. हा. मीच बोलवलं होतं त्यांना घरी नाही का. अहो रात्रीचे मला भीती किती वाटते तुम्हाला माहिती ना, 12 वाजता घुंगराचा आवाज येतो. मला तर कधीच नाही आला आतापर्यंत. हो पण मला येतो ना. कुठे येतो का तू? काय तुझं कसं काय? हो मला रात्रभर झोप नसते. तुम्हाला माहिती का किती अडचणी चालू आहे आता आपले बिझनेस मध्ये. किती आपल्याला हे सगळे माणसाच्या मनाचे भ्रम असतात. काही आवाज बिवाज नाही नाही, तुम्हाला काय माहिती आहे. मग ते बाबा काय बोलले तुला? मग ते बोलले 25,000 रुपये दिले मी त्यांना. 25,000 दिले पण? हा, आणि अजून आहे ना 25,000 उद्या परवा येणार आहे ते, तर त्यांना देऊन टाका तुम्ही. म्हणजे 50,000 बाबांना द्यायचे? हा ऐका ना, अहो माझ्यासाठी करा पूजा माहिती का, नाहीतर मग ना मला रात्रभर झोप देणार, येडून जाईल मी माहिती. अगं असे बाबा भोंदू असतात, हे पैसे घेऊन जातील. कसले बंधू, खरं सांगत होते ते. मला तर काही भरोसा नाही बाबांना. हो तुम्हाला काय कळणार आहे, तुम्ही असते ना तर तुम्हाला पण सगळं खरं वाटलं. त्यांनी पूर्ण आपल्या घरातलं ना खानाकोपऱ्यात काय काय सगळं सांगितलं. पण तू एवढी शिकली सवरली, बाबाच्या याच्यात कसं काय आली तू? मला रात्री किती छम 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 आवाज येतो माहिती का तुम्हाला. आणि ते कुठल्या बाबा पैसे घेऊन जाईल, काहीच होणार नाही मी तर म्हणतो. हो सगळं होईल, तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्हाला द्यायचे का नाही बरं? 25 दिले ना तू आता? 25,000 रुपये द्या ना, मला ती पूजा करायची. बरं करून दे बाबा. मला तर विश्वास नाही, पण तुझ्यासाठी करतोय मी. करतील ना? हो. अहो कसं मग तुमची बायको तुम्हाला वाटतं का येडवावा? अरे ते तर वाटत नाही, पण मला अशा लोकांवर विश्वास नाही. नाही नाही, खरं सांगितलं चांगलं आहे का पण बाबा तू? हो लय भारी. हो का? हा, घरात आपल्या काय काय सगळं सांगितलं.
सगळं बरोबर सांगितलं. हा तर ते काय करता माहितीये का, आधी माहिती काढून घेतात आणि मग बरोबर सांगतात असं आहे ते. आपल्या घरातली माहिती आपल्यालाच माहिती, त्यांना काय माहिती बरं. बरं ठीक आहे, मी तुला पैसे टाकतो. टाका लवकर. आणि उद्या परवा येणार आहेत, मग पूजा करू का मी? घे ना आता करून, तुझी इच्छा आहे तर करून घे. हा करून घे. बरं चालेल मग, तुम्ही झोपा, मी येते. हो हा हो हो बरं का? हो. निघतो, आधीच उशीर झालाय. हो. काय? कुठे चालले? अरे ऑफिसला चाललोय रे. हो, बाबा येणार आहे घरी, थांबा ना तुम्ही. आज येणार आहे का? हा अरे माझे काम किती आहे पण. तुमची कामं राहू द्या, आज बाजूला हा. ते बाबा येणार आहे, ते काय सांगता काय नाही त्याच्याकडे लक्ष द्या. मला काहीच लक्ष द्यायचं नाही, तुलाच बोलवायचं ना, तुलाच दिसते ना ती भूत काय ती. अहो पण मग थांबा ना. नाही तू बघ काय करायचं ते कर. दिले का 25,000 त्यांना? आता आल्यावर देईल ना फोन पेला. ते काय करायचं ते कर, मला टाइम नाही हो. मग अजून काही मागितलं तर? मला फोन कर, वाटलंच पैसे वगैरे पाठवतो हा तुला. चाल, आणि व्यवस्थित कर. एकदम बरोबर करते, मला फरक पडला म्हणजे ते माझा. बाबापासून दूर बस, ते जवळ जाऊ नको बाबांच्या. नाही नाही. हा हा. येऊ का? हा. अरे कोण आलं? बाबा आले वाटतं. या ना. आलोय आम्ही महाप्रसाद घेऊन. हा का बाबा? मी गेल्यापासून तुला कसं वाटतंय? व्यवस्थित झोप आली बाबा, आणि आता थोडस असं अंग एकदम असं मोकळं वाटते. हलकं वाटतंय ना तुला? हो हो. तिकडं आम्ही चालू केला होता ना मंत्रविधी. हो का? हा, ज्या कामासाठी आम्ही गेलो होतो हो हो. ती विधी पूर्ण करून घेतला आम्ही. पण तेव्हापासून आहे ना थोडा घुंगराचा आवाज कमी झाला. कमी झाला ना. हा, हो. ते सगळं ते करावं लागतं, हो का? तेव्हा त्या वाईट शक्तींचा प्रभाव कमी होतो. अजून ते पूर्णपणे गेलेले नाहीये. पण नाही बाबा, म्हणजे ना निम्म्यातून अर्धा फरक पडला. हा, अर्धा पडला असेल तुला, हा. पण पूर्ण नाही पडला अजून. नाही पूर्ण नाही पडला. हा, त्यासाठी आम्ही तुला जे प्रसाद घेऊन आलोय ते प्रसादाचा तू ग्रहण कर. द्या ना बाबा. हो, त्यासाठी पाणी घेऊन ये ना, जा 1 ग्लासात. बरं बरं. हे घ्या बाबा. तुझ्या हातातच ठेवते. हो. हे बघ पोरी, जे 50% हा त्रास कमी झालाय ना तुला, हो. आता ह्या भस्म पिल्यानंतर तुला पूर्ण 100% त्रास कमी होणार आणि ती वाईट शक्ती कायमची इथून निघून जाणार. नक्की का बाबा? हो, आता तू बघ ना, तू गेल्यापासून तुला किती फरक पडलाय ते. हो, हा? अर्धा फरक पडला. मग असा पूर्ण फरक पडतो आता. हा. पिऊन घ्यायचं का हे? ते ग्लास आधी तिथं ठेव, आमचे दर्शन घे. हा घेतले बाबा. हा, आता ते ग्रहण कर प्रसाद. बरं, तुला काय त्रास होतोय का आता? बाबा असं खूप चक्कर आणि डोकं एकदम जड पडलं. बरं ऐक मला, आता आपलं पुढचं कार्य लवकर करून घ्यावं लागतंय आपल्याला. ज्या रूम मध्ये ती फाशी घेऊन मेली होती ना, तिथं चल, बाकीचं कार्य तिथं करू आपण. लवकर घेऊन चल, वेळ नसतो माझ्याकडं. चल, मला धर, कारण तू माझ्या सुरक्षतेमध्ये राहशील. मला पकड गच. बाबा हा, तुला काय होणार नाही, पुढचा त्रास तुला काहीच होणार नाही. हा, आता ही गेली म्हणजे ही झाली बेशर. आता मी माझं हे कार्यक्रम उरकतो. मजा आली. आता काय करतो, ही उठायची आधी घर साफ करतो हिचा. अरे वा वा वा, एवढं सोनं, एवढे पैसे, वा, माझं काम तरी झालं. चला आता
बाबा तुम्ही हो मीच आलो तुमचं संकट निवारण्यासाठी. झाली का पूजा? हो करणारच होतो, त्यांना पाठवलंय मी तुमच्या घरच्यांना. हो का? काही सामग्री आहे, सामग्री ती आणण्यासाठी. गेली का आणायला? हो ते गेलेत मार्केटला. हा पण त्यांना एक माझा मेसेज द्या. हा. मला एक अर्जंट फोन आलाय, एक भक्त खूप तडपडायला लागलाय, मला आत्ताच्या आत्ता जावं लागेल. म्हणजे परत जाऊन येता का तुम्ही? हो मी येतो, मला 1 तास लागेल यायला. चालेल चालेल. हा? हो त्यांना एवढं मेसेज द्या. हो चालेल. ठीक आहे, चलू का मग? हो हो आशीर्वाद. हो हो. इतकी वेळ असतं का मार्केटमध्ये? किती कसली गेली आहे? किती वेळ झाला? हा निशा निशा ए निशा काय झालं? अरे काय झालं? ते बाबा आले होते ना. तू तर मार्केटला गेली होती ना? नाही, बाबांनी ना मला औषध दिलं होतं, ते काय म्हणता उदी. आणि बाबा तर बोलले मी बाहेर चाललो, मला अर्जंट काम आलं. नाही, भस्म दिला होता, तर मला डोकं धरलं होतं. म्हणजे तुला बोललो होतं ना तर बाबाचं काहीतरी कार असताना. आणि मला काय बोलले माहिती का? तू मार्केटमध्ये सामान आणायला गेली. बाबा गेले काय हा ना गेले. तुला काय केलं त्यांनी? माहित नाही. अरे काय तू फसली. तुला म्हणलं नाही असे बाबा लोक भोंदू असतात सगळे. कपाटाला लॉक होतो. थांबा थांबा थांबा. अहो इथं माहिती ते सोनं ठेवलेलं होतं, ती पर्स पण नाही, पैसे ठेवलेले होते इथं. अरे बापरे, म्हणजे तिने सोनं विनं सगळं घेऊन गेला तो? तुम्ही पाहिलं तेव्हा काय होतं का बाबाच्या हातात? काहीच नव्हतं. ऐका ना, बघा ना, असं रस्त्यामध्ये भेटेल, चला ना. अरे बापरे,